वकील साहेब नमस्कार. नमस्कार. सध्या जिल्हा परिषदेची निवडणूक होऊ घातली होती. आज अंतिम चरणात आहे आपण. कसं वाटतंय? काय चालू आहे इलेक्शनमध्ये? आपण ज्या उमेदवारांच्या पाठीशी आहात, ते कोण आहेत आणि कशा पद्धतीने प्रचार चालू आहे? संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये ही जी जिल्हा परिषदेची निवडणूक आहे आणि जुन्नर तालुक्यामध्ये पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे. मागील 9 वर्षाचा कार्यकाळ हा फार मोठा कार्यकाळ इलेक्शन होऊन गेलेला आहे आणि 4 वर्ष खरं तर प्रशासकांनी कामकाज पाहिलेलं आहे. लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून पंचायत समितीचे उमेदवार किंवा जिल्हा परिषदेचे उमेदवार हे जेव्हा प्रतिनिधी म्हणून तिथं जातात, त्यावेळेस शासनाच्या, केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी खरं तर करत असतात आणि खालील घटकांना काय हवं, काय मागणी आहे, वित्त आयोगामध्ये जे काही ठरवायचं असेल, ज्या पद्धतीने योजना राबवायच्या असतील, ह्या खरं तर लोकांच्या डिमांड ज्या असतात ते तिथपर्यंत पोहोचवल्या जातात. हे दुवे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आहे. त्यामुळं या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे उमेदवार आम्ही रिंगणात आणलेले आहेत, म्हणजे जिल्हा परिषदेचे 8ही गट आणि 16 गण, या सर्वांमध्ये आमचे सर्व उमेदवार सक्षम आहेत. जुन्नर तालुक्यातील शिवसेनेने दिलेले जे जे उमेदवार आहेत ते अतिशय प्रबळ आहेत. ते आम्हाला पूर्ण खात्री आहे की सर्वच्या सर्व उमेदवार हे आमचे निवडून येणार आहेत आणि भरीव मतांनी ते निवडून येणार आहेत. तांबे बारव गटात जिथं आपलं स्वतःचं मतदान आहे, त्या गटाची सध्याची परिस्थिती काय? तांबे बाराव गटामध्ये यावेळेस शिवसेनेचे उमेदवार हे 100% निवडून येणार आहे. मागील वेळीही शिवसेनेचे देवराम शेठ लांडे हे शिवसेनेकडून उभे होते, तेही भरीव मतांनी निवडून आले होते आणि याही वेळी जे आमच्याकडून शिवसेनेकडून उमेदवार आहेत, दोन्ही म्हणजे पंचायत समितीच्या सदस्या, एक नीलमताई घोलप आणि दुसरे कमलताई शेळकंदे, आणि जिल्हा परिषदेच्या उमेदवार ज्या आहेत सुनीताताई बोराडे, ह्या प्रबळ दावेदार आहेत आणि त्याच निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे. कशाच्या जोरावर आपण सांगतोय की निवडून येणार? काय विकास, काय एम, काय पुढं त्यांनी असं काय केलं की बाबा जनतेने त्यांना निवडून दिले पाहिजे? त्यांनी काय केले म्हणजे नीलमताई घोलप या विद्यमान सरपंच आहेत मौजे खामगावच्या, आणि कमलताई शेळकंदे या भिवाडेच्या सरपंच आहेत. त्यामुळे त्यांना प्रशासनातला फार मोठा प्रदीर्घ अनुभव आहे. दुसरी गोष्ट, सुनीताताई बोराडे या फ्रेश उमेदवार आहेत. मागील 4 वर्ष ते लोकांमध्ये जात आहेत, लोकांची सेवा करतायत, गोरगरिबांची सेवा करतायत आणि तसं पाहिलं तर चेहऱ्याचा बदल हवा. लोकांना ही गरज आहे. येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याकडून कामं होतील याही अपेक्षा आहेत. त्यामुळं निश्चितच परिवर्तन अटळ आहे. आत्ता जनतेसमोर जाताना काय विजन घेऊन चाललेले आहेत किंवा जनतेला काय हवं तिथे? काय झालंय की केंद्र शासन, राज्य शासन यांच्या माध्यमातून आदिवासी भागात, कारण आमचा जो जिल्हा परिषद गट येतो तांबे बारव गट, हा प्रामुख्याने जास्त आदिवासी गावं आहेत, जास्त आदिवासी मतदान आहे. त्यामुळं होतं काय काय, इथं आदिवासी भागातील घोडेगाव प्रकल्प असेल किंवा नाशिकचं ऑफिस असेल, ठाण्याचं ऑफिस असेल, यांच्या माध्यमातून येणाऱ्या विविध विकास योजना असतील, याची अंमलबजावणी जी मागील कार्यकाळामध्ये होणं, प्रामुख्याने होणं गरजेचं आहे. डेव्हलपमेंटसाठी गरज आहे, पर्यटनासाठी चालना देणं गरजेचं आहे. नाणेघाट, दारेघाट, वरसुआई आहे, त्यानंतर दुर्गादेवी आहे, त्यानंतर माणिकडोह डॅम आहे. इथं विविध प्रकारचे सोर्स, कुकडेश्वर देवस्थान आहेत. हे जर डेव्हलप केले तर पर्यटनामुळे रोजगाराला चालना मिळेल आणि उत्पन्नाचे सोर्स जर वाढले तर आज आपल्याकडे दळणवळणाच्या सुविधांची जी अडचणी आहेत, अनेक ठिकाणी बसेस जात नव्हत्या, अनेक ठिकाणी विद्युत पोहोचली नव्हती, वीज पोहोचलेली नव्हती, अनेक ठिकाणी वाडीवस्त्यांना रस्ते नव्हते, म्हणजे वाडीवस्त्यांसाठी अनेक घरकुलांना, म्हणजे आदिवासी समाजाचे जे घरकुलं, शबरी योजना असतील, इतर ठक्कर बापाची योजना असतील, याच्या माध्यमातून जी डेव्हलपमेंट अधिकची होऊ शकते, यासाठी आमचा प्रामुख्याने प्रयत्न राहणार आहे. साहेब, आदिवासी भाग आहे तिथं ह्या ज्या पंचायत समिती, जिल्हा परिषदेतून ज्या स्कीमा निघतात त्या आतापर्यंत किती पोहोचल्यात तिथं? काय असतं सर, किती पोचल्या याऐवजी किती दर्जेदार पोचल्या हे फार महत्त्वाचं आहे. मागील काही काळांमध्ये आपण ज्यावेळेस पाहिलं की डीबीटी सिस्टीम नव्हती, त्यावेळेस पंचायत समितीच्या माध्यमातून कडबाकुटी असेल, पंप सेट असेल, त्यानंतर गिरणी असेल, ताडपत्री असेल, इत्यादी प्रकारची साहित्य दिलं जायचं.
हे साहित्य दिल्यामुळं व्हायचं काय का मॅन्युफॅक्चरर किंवा तो बिडर किंवा जो कोणी ते कॉन्ट्रॅक्ट घेणार आहे हा त्याच्या मर्जीप्रमाणे किंवा अधिकाऱ्यांची संगनमत करून त्याच्या मर्जीप्रमाणे ते साहित्य द्यायचं. डीबीटी सिस्टीममुळे काय झालं का योग्य दर्जाचं मूल्यमापन करून त्यांना ती डायरेक्ट गव्हर्नमेंटकडून स्कीमचे पैसे येतात. यामुळं होतं कसं दर्जेदारच वस्तू घेता येतात आणि त्याचं बिलिंग व्यवस्थित प्रॉपर होतं, त्याचे पैसे डायरेक्ट जो लाभार्थी आहे त्याला मिळतात. यामुळं ही जी योजना आहे ती सफल होऊ शकते, परंतु त्यासाठी पारदर्शकता आणि जे अंमलबजावणी झाली त्याची कार्यवाही काय झाली ही पाहणं गरजेचं आहे. साहेब, आपला जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका झालेला आहे. आपल्या वरच्या भागात पर्यटन क्षेत्र भरपूर आहेत, जसं नाणेघाट झाला, दारेघाट झाला, आंबोली आहे, दुर्गादेवी आहे, कांचन धबधबा आहे. हे सगळे एवढे चांगली पर्यटन क्षेत्र आहेत, पण म्हणावं तसा काहीच विकास दिसत नाही. काय असतंय यासाठी कोणताही लोकप्रतिनिधी हा त्यामध्ये मनापासून सक्रिय असायला पाहिजे. त्याचा दृष्टिकोन हा भविष्याचा वेध घेणारा असला पाहिजे. ते यासाठी की समजा आता उदाहरण घेऊया की शरददादांनी पर्यटन तालुका केला म्हणजे महाराष्ट्रामधला पहिला पर्यटन तालुका झाला. पण यामुळं काय बदलणार आहे? जसं आपण महाबळेश्वरला थंड हवेचं ठिकाण म्हणून जातो, लोणावळ्याला खंडाळ्याला थंड हवेचं ठिकाण म्हणून जातो, तशी ही जी ठिकाणं आहेत यांना जर आपली काही वेगळ्या पद्धतीने चालना दिली तर हे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून लोक इथे येतील. कारण शहरातल्या लोकांना ग्रामीण टच मिळणं त्याचं सहजरित्या तिचा अनुभव घेता यावा या दृष्टीने जर उपाययोजना करून दिल्या, आज आपल्याकडे घाटघर सारख्या ठिकाणी दुर्बिणीच्या माध्यमातून आकाश संस्था आकाशगंगा पाहण्याचं फार जवळचं ठिकाण काही ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर तिथं जीवधन किल्ल्याच्या पायथ्याशी अनेकांनी तशा पद्धतीच्या उपाययोजना केलेल्या आहेत. त्यामुळं आदिवासी भागात आज तालीसारखं हॉटेल आहे, उंबरठ्यासारख्या रेस्टॉरंट आहेत. हे का चालत आहेत? कशासाठी चालत आहेत? लोक बाहेरून येतात, तिथं राहतात. मग यामुळं झालंय काय का स्थानिकांना रोजगार मोठ्या प्रमाणात मिळतोय. आणि ही उपाययोजना जर केली, हडसरसारखा किल्ला, जीवधनसारखा किल्ला, चावणचा किल्ला म्हणजे प्रसन्नगड, त्यानंतर माणिकडोचं डॅम जो बॅकवॉटर आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही होर्डिंगचं किंवा इतर सर्व प्रकारच्या उपाययोजना करू शकतात. आणि ही करण्यासाठी ॲक्च्युली काय आहे परिस्थिती की आदिवासी भागामध्ये ओपन समाजाच्या जमिनी फार अल्प आहे. त्यामुळं ही प्रक्रिया करण्यासाठी खरं तर आदिवासी समाजातील युवकांना जर संस्थेच्या माध्यमातून, प्रकल्पाच्या माध्यमातून विविध जर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या, मोठे प्रोजेक्ट राबवले गेले तर त्यांना फार मोठ्या संधी आहेत. साहेब, आता आपल्या तांबेबारव गटात एक मोठा विषय चालू आहे की ज्याच्याकडे पूर्ण तालुका पाहतोय आणि तालुक्यात अशी चर्चा चालू झाली की हास्य जत्रा ही फक्त तांबेबारव गटात चालू. काय सांगाल याच्याबद्दल? नाही, काय माहिती का, उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यामध्ये तो शाब्दिक द्वंद्व चालू आहे. तो लोक ती मतदार जे आहेत खालचे हे ती मजा पाहून घेतात. कारण निवडून आणणार तर सक्षम उमेदवारालाच जनता निवडून आणणार, परंतु काही उमेदवार हे जाणीवपूर्वक नौटंकी करणे, समाजावर भूलथापा करणे असेही प्रकार करत आहे. त्यामुळे या सगळ्याकडे दृष्टिकोन बदलला आहे, सुशिक्षित उमेदवार झालेला आहे आणि निश्चितच यावेळेस शिवसेनेचे सर्व उमेदवार निवडून येतील. हे जे एकमेकांवर टीकेचं प्रकरण चालू आहे त्यालाच आपण हास्य जत्रा म्हणतो, हे खूप खालच्या थरावर होतंय असं नाही वाटत? नाही, काही अंशी यामध्ये खालच्या दरावर झालेला आहे आणि त्या गोष्टी दोघांनी म्हणजे दोन्ही पक्ष असतील किंवा जे कोणी कॅन्डिडेट उभे राहिलेले असतील यांनी या टाळायला हव्यात. कारण हा प्रत्येकाचा राजकीय विषय आहे. व्यक्तिगत विषयावर टीका टिप्पणी करणं चुकीचं आहे. तो कोणताही उमेदवार असू द्या, कार्यकर्ता असू द्या, नेता असू द्या. व्यक्तिगत टीका टिप्पणी केल्यानंतर त्या माणसाची विचारसरणी ही खालच्या लेवलला जाते. जेव्हा एखादा व्यक्ती व्यक्तिगत टिप्पणी करतो त्यावेळेस ॲक्शनला रिॲक्शन येणं म्हणजे प्रतिशब्द हा येऊ शकतो. त्यामुळं पुढचा उमेदवार पुन्हा म्हणायला नको की यांनी मला कशाबद्दल बोललं. म्हणून बोलताना संयम ठेवणं आणि संस्कारी शब्द वापरणं हे फार महत्त्वाचं आहे. आता सध्या तिथं असं पण दिसलं की काही भागात असं जाणवतंय की आदिवासी विरुद्ध मराठा असं तिथलं निवडणूक चालू आहे. नाही, असं काही नाही आहे. काय असं काही उमेदवारांनी त्याचं भांडवल वगैरे केलेलं आहे, काही स्क्रीनशॉट तयार केले की मराठा समाज आदिवासींबद्दल बोलतोय. काही आदिवासी समाजातल्या नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी किंवा उमेदवारांनी असं ठरवलं की या मराठ्यांवर आपण काय अवलंबून राहायचं. आपलं कसं असतं राजकारणामध्ये प्रत्येकजण जातीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि अनेक जाती समाजातल्या व्यक्तींना हे माहिती आहे का कोणत्या उमेदवाराने आपल्यासाठी काय केलंय.
जातीचं भांडवल न करता सगळ्यांमध्ये सलोखा राखलाय का? आणि ज्यांनी तो सलोखा राखला असेल, समतलता ठेवली असेल, त्याच उमेदवाराला यावेळी जनता साथ देईल आणि निवडून आणेल. अशी पण एक स्थिती आहे की देवराम लांडे यांच्या विरुद्ध आदिवासी पट्ट्यातील सर्व नेते मंडळ अशी एक निवडणूक पाहण्यात येत आहे. नाही, आता तो काय विचारांचा भाग आहे. देवराम लांडेंचे विचार ते राष्ट्रवादीकडे गेल्यामुळं ते राष्ट्रवादीचे झालेले आहेत. पूर्वी ते आमच्या शिवसेनेत होते, शिवसेनेतूनच निवडून आणलं होतं त्यांना आणि त्यामुळे ते आमच्या शिवसेनेचे होते. परंतु त्यांचे विचार बदलल्यामुळं आम्ही त्यांच्या विचारांशी सहमत असणार नाही आणि ज्या लोकांना त्यांचे विचार पटत नाही ते आमच्या शिवसेनेसोबत जोडले गेलेले आहेत आणि त्यामुळं हा बदल म्हणजे देवराम लांडे आता राष्ट्रवादीत गेले, ते शिवसेनेतून निवडून आल्यामुळं खरं तर बदल म्हणणारच नाही आम्ही, कारण आमचेच उमेदवार पूर्वी निवडून आले होते आणि आताही निवडून येतील. सध्या आपल्या गटात कुठं पैसे वाटले जात आहेत, कुठं जेवणं घातली जात आहेत, कुठं डबे वाटले जात आहेत, कोण बाटल्या वाटते, कोण काय काय वाटते. पण या सगळ्या वाटपामुळं एक समाजाचंच नुकसान होते की बाबा हे विक्री झाल्यामुळं, मतदान विक्री झाल्यामुळं समाजाचा विकास होत नाहीये, असं काही जाणवतं आपल्याला. मतदार हा राजा आहे आणि जो राजा विकला जातो तो कधीच राजा राहत नाही. त्यामुळं माझी सर्व मतदार बंधू आणि भगिनींना विनंती आहे, कोणत्याही व्यक्तीने तुम्हाला आमिष दाखवलं, कोणत्याही व्यक्तीने तुम्हाला काही वस्तू दिल्या तर त्या स्वीकारू नका. त्याचं कारण असं आहे की तुम्ही त्या 100 ते 500 हजार रुपयावर विकले जाणार आहात आणि माझ्याही पक्षाचा असू द्या किंवा इतरही पक्षाचा असू द्या, त्या कोणाकडूनही वस्तू घेऊ नका. आचारसंहितेचा भंग करू नका. ते यासाठी की निरपेक्ष भावनेने निवडणूक झाली पाहिजे. आदर्श आचारसंहिता जी घालून दिलेली आहे त्याच पद्धतीने निवडणूक जर झाली तर योग्य उमेदवार तिथे निवडून जातील. एक शेवटचा प्रश्न, विजय कोणाचा होईल? विजय 100% शिवसेनेचा. शिवसेनेच्या प्रत्येक उमेदवाराचा विजय हा संपूर्ण तालुक्यात होणार आहे साहेब, एवढी खात्री? 100%. आता शरददादांच्या विचारांवर, शरददादांच्या आचरणावर समस्त जुन्नर तालुक्यातील जनतेने विश्वास दाखवलेला आहे आणि तोच विश्वास एकनाथभाई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जो काही कार्यक्रम चालू आहे तालुकाभर, तो शिवआचरण आम्ही करत आहोत आणि त्या पद्धतीने लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे. आपण जुन्नर नगर परिषदेचे पाहू शकता, नवे पुणे जिल्ह्यामध्ये जे ज्या नगर परिषदांची जबाबदारी शरददादांनी दिली होती त्या संपूर्ण 4ही नगर परिषदांवर भगवा फडकवलेला आहे आणि येणाऱ्या काळातही ह्या जिल्हा परिषदेच्या 8ही गटांवर, 16ही गणांवर, पंचायत समितीवर हा भगवाच फडकणार आहे, ही पूर्ण खात्री आहे. धन्यवाद सर.